देशभरात राज्यात नवरात्रोत्सवाची धूम पाहायला मिळते। नवी मुंबई शहरात देखील नवरात्र उत्सवाची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली असून भाविकांमध्ये उत्साह ओसंडून वाहत आहे। शहरात देवीच्या विविध रूपांचं दर्शन भाविकांना होत असून ऐरोलीतील सुनील चौगुले स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे विराजमान झालेल्या देवीची देखणी छबी सर्वांनाच आकर्षित करीत आहे। येथील नवरात्रोत्सवाचे यंदाचे 12वे वर्ष असून भव्य देखावा रंग महाल पाहण्याची संधी शहरवासियांना उपलब्ध झाली आहे। पाहायला गेलं तर दरवर्षीप्रमाणे यंदाही येथे रास गरब्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे, जिथे ऑर्केस्ट्रा सर्व गरबा रसिकांचा आनंद वृद्धिंगत करताना दिसतोय। नवरात्र उत्सवाचे धार्मिक महत्त्व जोपासत विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी देवीची विधिवत पूजा अर्चना केली आणि देवीकडे मनोकामना व्यक्त केली। देवीला एवढंच मागं करेन की ही नवी मुंबई आहे, स्मार्ट नवी मुंबई, ती स्मार्ट राहावी आणि आज ज्या काही गोष्टी आहेत डेंगू आरोग्याच्या दृष्टिकोनातून, लोकांच्या दृष्टिकोनातून, लोकांच्या बेरोजगाराच्या दृष्टिकोनातून ह्या सर्वांना देवीला मी एवढंच प्रार्थना करेन की सर्वांचं आरोग्य सुखमय व्हावं। जी मुलं शिकत आहेत, सावरत आहेत, जी बेरोजगार आहेत त्यांना नोकरी मिळावी आणि या इथला नागरिक शांततेने राहावं, सुखशांतीत राहावं। एवढे वर्ष झाले मी देवीची पहिली पूजा मी करत नाही, घरातली बहिणी नाही तर माझे मेवणे करतात, पण आज मी स्वतः पूजा केले आणि त्या पूजेच्या माध्यमातून मी हेच देवीला मागणं की जे नागरिक दिघ्याचे नागरिक आहेत त्यांना कुठंतरी देवीच्या माध्यमातून दिलासा मिळावा, ही मी मागणी मी गारानं देवीकडे घातलेलंच आहे। आणि त्या पद्धतीने आम्ही दिघ्याकडे सर्वजण, एकनाथ शिंदे साहेब असतील, राजन विचारे असतील, नाटा असतील, मंदाताई म्हात्रे असतील, आम्ही सर्वजण याच्यावर त्या पद्धतीने आम्ही सर्वजण लक्ष देतो। शिवसेना नगरसेवक ममित चौगुले यांच्यासह नगरसेवक करण मडवी यांनीही नवरात्री उत्सवात भक्तिभाव प्रकट करताना सामाजिक हिताची भावना मांडली। देवी तर आहेच, पण मला असं वाटतं मी सुद्धा नगरसेवक आहे, तिथं सुद्धा नगरसेवक आहे त्या वॉर्डातले, तर त्यांनी कुठलीही गोष्ट विचारपूर्वक करून करायला पाहिलं होती, तर ही वेळ नसती आली। पण चौगुले साहेब आहे, खासदार साहेब आहे, पालकमंत्री साहेब आहे आणि पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून आणि CMच्या माध्यमातून प्रयत्न चालूच आहे आणि आई जगदंबे आमच्या पाठीशी आहे त्या लोकांना एक पाठिंबा देण्यासाठी। मी सर्वप्रथम आई जगदंबेला नमस्कार करतो। त्यानंतर मी दिघावासियांसाठी सध्या त्यांच्यावर जी परिस्थिती आली ती खूप दुर्दैवी आहे। मी आई जगदंबेला एवढीच प्रार्थना करेन की त्यांच्यावर आलेलं संकट हे खूप लवकरात लवकर दूर कर व त्यांना एक अशा प्रकारची त्यांना एक सहानुभूती मिळू दे की आमचे पालकमंत्री आहेत, आमचे मुख्यमंत्री आहेत, सर्व आमचे जे नेते मंडळी आहेत ते पूर्णपणे प्रयत्न करतायत की दिघावासियांना लवकरात लवकर अभय मिळावं आणि आई जगदंबेच्या आशीर्वादातून ते लवकरात लवकर मिळावं हीच आई जगदंबेच्या चरणी माझी प्रार्थना आहे।
Hare
अंबे श्री अंबा माते की जय, दुर्गा माते की जय, भवानी माते की जय, श्री एकविराई माते की जय। करतार